हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण गिमोणे या गावातील एक प्रगतीशील शेतकरी प्रवीण दुबळे सर यांच्या कुक्कुटपालन व्यवसाय यालाच आपण भेट देणार आहोत। तर आपण आज कुक्कुटपालन याविषयी माहिती घेणार आहोत। गिमोणे दुबळवाडी असं माझं राहण्याचं ठिकाण आहे। आमची इथे काही थोडीफार शेत जमीन आहे, त्याचं बाकीच्या ठिकाणी भात शेती केली जाते आणि ही बाकीची जागा जी आहे त्याच्यामध्ये छोटंसं एक व्यवसाय, एक 10 बाय 10च्या रूमचं हे काढून त्याच्यामध्ये कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला होता। त्याला 8 वर्षे झाले, 8 ते 10 वर्षे होत आलेली आहेत। त्याच्या आता मी जवळजवळ 5 ते 6 रूम बनवलेले आहेत आणि आस्ते मी प्रत्येक 3 महिने मागे एक 100, 200, 300 पिलांची बॅच टाकतो प्रत्येक महिन्यात, 1.5 महिन्याने, 2 महिन्याने, 3 महिन्याने। आणि त्याचं आपलं हे साईड बिझनेस म्हणून हे चालू आहे। आणि हे करत असताना आपलं शेती पण आहे, हे कोंबडी व्यवसाय हा जोडधंदा आहे आणि एक प्रायव्हेटमध्ये जॉब पण करतो। हे सगळं सांभाळून हे व्यवसाय चालू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ह्या आहे, बेनिफिट मिळतंय। आपण घरची माणसांना सुद्धा काम मिळतंय, शेजारच्या लोकांना काही थोडंफार ह्याच्यापासून रोजगार मिळतोय। आपण चिकन कटिंग सुद्धा करून देतो। मशीन आहे आपल्याकडे चिकन कटिंग करण्याचं किंवा कोंबडींची पिसं काढण्याचं मशीन आहे आणि होलसेल दराने सुद्धा आपण होलसेलवरती कोंबडी पक्षी विकतो आणि चिकन कटिंग सुद्धा करून देतो। हे आपण जे खाली हे केलेलं आहे, हा कोंबड्यांसाठी जो खाली शीट हे डिझॉल्व होण्यासाठी हे केलेलं असतं। हा लाकडाचा भुसा किंवा भाताचा कोंडा ह्याच्यापासून आपण ह्याचा जो 4 इंचाचा 3-4 इंचाचा थर देतो। त्याच्यामध्ये कोंबड्यांची जी विष्ठा असते ती मिक्स होऊन सुकं राहिलं पाहिजे। हे त्याच्यासाठी भाताचा किंवा लाकडाचा भुसा टाकावा लागतो। त्यानंतर आपण फीड खाद्य हे बारामती ॲग्रोचं वापरतो। बारामती ॲग्रोशिवाय आपण खाद्य वापरत नाही, कारण ते जरा जास्त क्वालिटीचं आहे त्याच्यामुळे। आणि हे आपण जी व्हरायटी वापरतो ती गावरान कावेरी या जातीची आहे। आता आपल्याकडे पक्षी थोडेसे राहिलेले आहेत। छोटी बॅच तिकडे टाकलेली आहे, त्या साईडला छोटी बॅच आहे। इकडे असं ही 200 पक्ष्यांची बॅच आहे, त्याच्यामध्ये 200 पक्षी आहेत दोन्ही रूम मिळून। हां, आता हे आपण जेव्हा छोटे पक्षी आणतो, 1 दिवसाचा पक्षी असतो, एक मशीनमधनं बाहेर पडल्यानंतर आपल्याकडे दुसऱ्या दिवशी तो पक्षी आपल्याकडे येतो। तो आणल्यानंतर 7व्या दिवशी आपण त्यांना लासोटा हा एक डोस असतो, डोळ्यातून द्यायचा असतो, तो एक दिला जातो। त्यानंतर परत 7 दिवसांनी एक गंभोरा म्हणून हा एक डोस असतो। हे 2च डोस आम्ही फक्त वापरतो, बाकी त्याच्यात आमच्याकडे काय अशी आवश्यकता वाटत नाही। त्यामुळे सध्या आम्ही तरी 2 डोस देतो, बाकीच्या ठिकाणी याच्या वरचे पुढचे पण डोस दिले जातात। साधारणतः हा एक पक्षी 2.5 महिन्यामध्ये ते 3 महिन्यामध्ये विक्रीला होतो। 1.25 ते 2 किलोच्या आसपास, 3 महिन्यामध्ये 2 किलोच्या आसपास त्याचं वजन होते। आणि आपल्याकडे स्वतःचं कटिंगचं असल्यामुळे आपण स्वतः कटिंग पण करून देतोय। होलसेलच्या रेटने नेणारे दुसरे व्यापारी आहेत ते सुद्धा आपल्या ते घेऊन जात आहेत होलसेलच्या रेटने। आता आपण हा एकंदरीत सगळा व्यवसाय चालू केलेला आहे। आता साधारण हे पक्षी मार्केटला मागणीचं रेटचं आपण जर विचार केला तर हा आपण इथे माझ्या इथे विकताना मी 300 रुपये पक्षी किलोवरती विकतोय, किलोच्या रेटने 300 रुपये। आणि नेट चिकन कटिंग करून आपण 400 रुपये किलोनी विकतोय। आणि होलसेलचा रेट ह्याच्यापेक्षा थोडा कमी असतो, 250 पर्यंत, 240, 250 रुपये होलसेलचा रेट आहे। अशा प्रकारे आपण हा व्यवसाय केलेला आहे। आता मी आणखीन तरुणांसाठी सांगू इच्छितो की तरुणांनी जसं आता शेतीविषयी आपल्याकडे महत्त्वाचं आहे कोकणामध्ये, त्याप्रमाणे शेती करून बाकीचे जे शेळीपालन व्यवसाय आहे, कुक्कुटपालन आहे, याच्याकडे सुद्धा ज्याची आवड असेल त्याप्रमाणे त्यांनी व्यवसाय करावा असं मी तरुणांना एक संदेश देऊ शकतो। धन्यवाद। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।